हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचं चहा नाश्ता वगैरे? आता वाजलेले आहेत 12:30 आणि मी ब्लॉग बनवायला घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. बर्थडेच्या खूप शुभेच्छा दिल्या तुम्ही, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि माझ्या लोकांना पण मनापासून धन्यवाद. जे सपोर्ट करतात त्यांना पण मनापासून धन्यवाद. जे सपोर्ट नाही करत, हेट करतात, त्यांना पण मनापासून धन्यवाद. तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर माझा बड्डेचा दिवस थोडासा मला तुम्हाला शेअर करायचा आहे बरे का. तर बड्डेच्या दिवशी मस्त असं सकाळी सकाळी खूप एक छान काम केले, पण मला ते इथं शेअर नाही करायचं बरे का. का नाही करायचं? कारण लोक बरे का, लोकांमुळं नाही शेअर करायचे. छान काम केलेलं नको. आता पहिल्यासारखं खूप सारं शेअर नाही करायचं, जपून शेअर करायचं. आणि दुसरा मुद्दा, धोंडे जेवण मी केलं, पण ते धोंडे जेवणाचा मी पूर्ण व्लॉग बनवला होता, पण मला तो शेअर नाही करायचा. कारण माझे मुलं सोशल मीडियावरती नाही येत आणि मला त्यांना आणायचं नाही आहे सोशल मीडियावरती. जेणेकरून मुलीला तर बिलकुल नको आहे मला. कारण हे समाजामध्ये जेवढे चांगले लोक आहेत ना, तेवढेच वाईट पण लोक आहेत. आणि त्यामुळे मी तो व्हिडिओ काही अपलोड केलेला नाही आहे आणि करणार पण नाही आहे. तर म्हणून मी फक्त मी कसं डेकोरेशन केलं होतं छोटंसं, ते मी फक्त तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर त्यांना बघायचं त्यांनी बघू शकता. पहिलंच होतं माझ्या मुलीचं ते धोंडे जेवण, आणि माझं कधी झालेलं नव्हतं माझे आई वडील नसल्यामुळे. त्यामुळे मला माहिती नव्हतं की धोंडे जेवण एक्झॅक्टली असतं काय. मी फक्त थोड्याशा रील्स बघून किंवा थोडंसं पारंपरिक पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला यूट्यूबला बघून, आणि जेवढं जमतंय ना तेवढं करण्याचा प्रयत्न केला. कारण माझी जेवढी आहे आणि जेवढी माझी इच्छा आहे आणि जेवढं मी करू शकते तेवढी ताकदीनं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातल्या त्यात माझी मुलगी खुश झाली, मला भारी वाटलं. आणि सध्या तरी सगळं ठीक चाललेलं आहे आणि आशा करते कुणाची नजर लागायला नको. माझी मुलं, मी, आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि आता मला कळून चुकलेलं आहे, म्हणून मी त्या छोट्या छोट्या गोष्टी पण आता मनावर घेत नाहीये. मुलं माझ्यासोबत कसे बोलतात, कसे वागतात, या गोष्टी मनावर घेत नाहीये. कारण आता मला सगळ्यांनी समजून सांगितलं, सगळ्यांचं मी मत ऐकलं आणि आता मला समजून गेले की नाही, मुलं असे असतात आणि सगळ्यांनी आईवडिलांना मुलं असा त्रास देतात किंवा मुलांपासून थोडाफार त्रास होतो, मन दुखतं, वाईट वाटतं, रडायला येतं. आणि त्या गोष्टी माझ्यासोबत सगळ्या होऊन गेलेल्या आहेत. तर नो प्रॉब्लेम. आता मी ते सहन करायला शिकलेली आहे. आणि शक्यतो आता खूप कमी प्रमाण झालेलं आहे माझ्या मुलांचं, जेणेकरून त्यांना पण कळलंय की मम्मीला या गोष्टीने त्रास होतो. आणि त्यांना माहिती आहे आता मम्मीला अधूनमधून BP वाढतो, हायपर झाली की तिला त्रास होतो. आणि शुगर पण माझी आहे ऑलरेडी. त्यांना माहिती आहे माझी तब्येत सतत काही ना काही वेदना देत असते, त्यामुळे त्यांना आता माहिती झालेलं आहे. तर ते सगळं ठीक आहे. माझे आता सगळं खूप छान चाललेलं आहे आणि आशा करते की असंच चालणार आहे. कारण जो दुसऱ्याचं वाईट करत नाही, वाईट चिंतत नाही, त्याचं हमेशा चांगलं होतं, बरोबर. आणि माझे मुलं माझ्यासोबत आहेत. मला दुःख फक्त माझी मुलं माझ्यासोबत नसल्यानंतर होतं. तर माझी मुलं माझ्यासोबत आहेत, या गोष्टीमध्ये मी खूप खुश आहे. आणि हो, माझी मुलगी पण माझ्यासोबत बर्थडेच्या दिवशी अख्खा दिवस होती. आणि सकाळचं माझं जे काम होतं महत्त्वाचं, ते काम उरकून आल्याच्या नंतर, आवरून आल्याच्या नंतर माझ्या मुलगी घरी आली आणि तिनं मस्त तिकीट बुक केलेलं होतं देऊळ बंद 2चं. तर ते बघण्यासाठी आम्ही दोघी सोबतच होतो, बाकी कोणीच आलेलं नव्हतं. मुलाला काम होतं म्हणून तो गेलेला. आणि मग तिचे मिस्टर म्हणे की मी कशाला तुमच्या दोघींमध्ये येऊ, मग तर आजचा दिवस तुम्ही माहिती की एन्जॉय करा. म्हणून मग आम्ही दोघीच होतो आणि मस्तपैकी पिक्चर बघितला. आणि घरी आल्याच्या नंतर सगळं आवरलं, फ्रेश वगैरे झालो. आणि नंतर हे झालं, नंतर सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशन करायला गेल्याच्या नंतर फक्त फॅमिली टायमिंग होता माझा. फॅमिलीसोबत गेल्याच्या नंतर माझी दुसरी मोठी फॅमिली माझ्यासोबत तिथं जोडली गेली. मनापासून सर्वांचे त्यांचे पण धन्यवाद, ऑफिसमधल्या लोकांचे. आणि खरंच तुमच्यासारखे असा मित्रपरिवार, तुमच्यासारखा परिवार भेटायला नशीब लागतं आणि मी खूप नशीबवान आहे. लोक म्हणतात पटकन बोलती, पण ज्यांना
रियालिटी माहिती आहे आणि ज्यांना माझा स्वभाव आवडतो ते सुरुवातीपासून माझ्यासोबत जुडलेले आहेत आणि आजही ती माझ्यासोबत आहेत बरी का, खूप छान पद्धतीनं. आणि माझी ही फॅमिली मी दाखवत नाही, फक्त एकमेव रिझन आहे की सोशल मीडियावरती ती लोक आणायची नाही आहेत आणि त्या लोकांना हे फालतू लोक काहीतरी बोलतील, त्यामुळे मला नको आहे. फालतू लोक, चांगले लोक आहेत, चांगल्यांसाठी मी शेअर केलं असतं, पण इथे चांगल्यांसाठी शेअर करायला गेलं तरी सुद्धा फालतू लोक त्याला बघणार आहेत, त्यामुळे नो प्रॉब्लेम. तर चला, आता बर्थडेच्या दिवशीचं मी एवढं सगळं तुम्हाला सांगितलं. त्यानंतर तुम्हाला सांगते, मला गिफ्ट, सरप्राईज गिफ्ट दिलेली तुम्हाला दाखवणार आहे. तर सरप्राईज गिफ्टमध्ये सगळ्यात पहिलं तर माझ्या बाबूचं येतं. तर आता मी हा ट्राय केलाय म्हणून बरं का, आणल्यापासून मी ट्राय केलेला नव्हता. तो म्हणला की मम्मी पहिलं ट्राय करून बघ आणि मला सांग, नाहीतर आपण मग चेंज करून बघ. त्यानं स्वतःहून आणलेला हा ड्रेस आहे, तुम्ही बघू शकता. व्हेरी गुड असा आहे. स्लीव्जला अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि हे बघ मस्त अशी स्लीव्जला एम्ब्रॉयडरी आहे. परत खालीपर्यंत एम्ब्रॉयडरी आहे, दिसली. तर हा कुर्ती आहे आणि ही प्लाझो आहे. हे बघा अशी ओढणी आहे याच्यावरची. ही मी तुम्हाला ठेवून बॅक कॅमेऱ्याने पण नंतर दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि ही आहे प्लाझो, ज्याच्या प्लाझोला पण अशी का असं दिसतंय मला समजत नाहीये. मी तुम्हाला असं ठेवल्यानंतर पण दाखवणार आहे ती. तर त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे ही माझी साडी, जी सर्वांना खूप आवडली. तर ही माझी साडी जी आहे ना, ही साडी, तर हे बघू शकता मस्त अशी अशी खाली लेस आहे आणि हे जे आहे ना सरोस्कीचं काम आहे पूर्ण, आणि ही काठपदरमधली आहे बरं का. आणि ही साडी आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज मला दाखवायचं आहे, कारण ह्या साडीवरचं जी ब्लाऊज आहे ना ते खूप असं वेगळ्या पॅटर्नमध्ये मी शिवलेलं आहे आणि नक्कीच आशा करते की सगळ्यांना हे आवडणार आहे. तर तुम्हाला हे जे बाबूनी गिफ्ट आणलंय ना, आधी मला त्यानं सांगितलं होतं की मम्मा यावेळेला, मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे त्यानं मला 1.5 लाखाचा फोन दिला होता. यावेळेला पण त्याला फोनच घ्यायचा होता, पण मी त्याला ऑलरेडी बोललेली होती फोन घेतला ना त्या दिवशी काय होईल सांगता येणार नाही. मागच्या वेळेला मी गप्प बसले. प्रत्येक वेळेला फोनला पैसे घालवण्यापेक्षा मला ना इन्व्हेस्ट करायची आहे. तुला जर फोन घ्यायचा असेल तर तुला मला गोल्ड द्यावा लागेल. मी त्याला डायरेक्टली बोलली की गोल्डचं मला काहीही दे, असं बोललेली. तर मग त्यानं काही केलं माहिती आहे का, नाही हे केलं, कारण गोल्डला कॅश लागते आणि तो लोन करून घेणार होता मोबाईल, म्हणून त्यानं काही केलं माहिती आहे का, काही मग तो ड्रेस आणला त्यानं सरप्राईज म्हणून. तर हा जो पॅटर्न आहे ना तुम्हाला बॅकनी बघायचा आहे पहिला. तर हे असं आहे आणि ह्याच्या स्लीव्ज आहेत ना सेम मी लेस वगैरे लावून शिवलेले आहेत. त्याच्यानंतर हा समोरचा पॅटर्न बघू शकता. तर हे सुंदर असं मी शिवून घेतलं आहे आणि त्या साडीवरचाच तो ब्लाऊज आहे. तर ही जी साडी आहे ना काठपदर साडी आहे आणि ही साडी भलेही मला 3-3.5 हजाराला बसली, परंतु परत ती लेस लावणं, हे ब्लाऊज स्टिच करणं, हे सगळं मिळून मला ब्लाऊजलाच 1100 रुपये शिलाई घेतलेली, 1150 रुपये ब्लाऊजला शिलाई घेतली. आणि ही जी लेस आणली ना मी, ही लेस मला 450ला बंडल बसले. आणि पिको फॉल वगैरे हे सगळं करायला ना मला, खोटं बोलत नाही तुम्हाला, 5,500 रुपये त्या साडीला पडले मला. म्हणून बाबूनं काय केलं माहिती आहे का, नो साडी, म्हणून ड्रेस. म्हटलं ठीक आहे, ड्रेस आणला त्यानं आणि मला ना त्यानं हॉटेलमध्ये दिला. त्यानं दिला नाही असा नाही दिला, त्यानं मला डायरेक्टली हॉटेलमध्ये दिला. तर हे बाबूने आणलेले आहे. आता मी तुम्हाला दाखवते लाडूबाईचं गिफ्ट, बरं का. हां, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना साडीचा, तर साडी जी मला गिफ्ट केलेली आहे ना, ती साडी त्या व्यक्तीने गिफ्ट केलेली आहे जो आमच्या प्रत्येक दुःखात असतो किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत माझ्यासोबत प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तो व्यक्ती असतो.
तर कपिलिका ताईला प्रश्न होता ना की तो व्यक्ती कोण आहे जो सुरुवातीला म्हणजे माझ्याकडे जॉब पण नव्हती आणि मी कोर्टात मॅटर घातलेलं होतं, बरी का, कोर्टात मॅटर घातलेलं होतं, त्यावेळेला ज्या व्यक्तीनं मला मदत केली होती, ज्या व्यक्तीनं माझी आणि माझ्या मुलांची जिम्मेदारी घेतली होती, त्या व्यक्तीनं ती साडी गिफ्ट केलेली आहे, बरे का. आधीच साडी वगैरे घेऊन त्याचं ब्लाऊज वगैरे टीच करायला मला लावलेलं होतं आणि ती साडी मला त्या दिवशी घालायची होती, घालायला सांगितली, त्यामुळे त्यांनी घेतलेली आहे ती साडी. आणि बाबूने घेतलेला ड्रेस, जसं मी माझ्या मुलांना काही घेताना प्राईस बघत नाही ना, तसा माझा बाबू माझ्यासाठी प्राईस बघत नाहीये. पण हा ड्रेस आहे 2670 रुपयाचा. तुम्हाला जर दिसत असेल, दिसते का, दिसत नसेल कदाचित, उलट दिसत असेल, पण एवढ्या प्राईसचा तो ड्रेस आहे बरे का. आणि ते असूनच्या असून माझ्या मुलीनं सुद्धा त्या दिवशी मला कसलाही 1 रुपयाही तिनं खर्च करू दिलेला नाहीये. ज्या वेळेला आम्ही थिएटरला गेलो, तिकीट तिनंच बुक केलं, ओला येत जाताना तिनंच पे केलं, प्लस तिथं जे आत खायचं घ्यायचं होतं त्यावेळेला पण तिनं माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि स्वतः पे केलं. तिनं त्या दिवशीचा खर्च सगळा स्वतः केला. तर खर्च केला म्हणून मला आनंद नाहीये की माझी मुलं माझ्यासोबत होते आणि माझे मुलं छोटं मोठं का होणं पण करायला शिकलेत. मागच्या वर्षी रक्षाबंधनला सुद्धा माझ्या बाबूंनी माझ्या मुलीला 3000 रुपये टाकले होते ओवाळणी म्हणून, बरे का. आणि प्लस ओवाळणी म्हणून 3000 रुपये टाकले होते, प्लस तिच्यासाठी फॅन घेतला होता. 3500चा सिलिंग फॅन घेतलेला होता, चांगल्या क्रॉम्प्टन कंपनीचा. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल, मी माझ्या घरात तेच वापरते. 5 वर्ष झालं माझ्या फॅनला काही सुद्धा झालेलं नाहीये. दोन्ही रूममध्ये माझे तेच फॅन आहेत, म्हणून मी तिला सुद्धा तोच घ्यायला लावला. त्याला 3500 रुपये ते, आणि माझ्या मुलांनी 5-6 हजार रुपये रक्षाबंधनला सुद्धा खर्च केला होता स्वतः वैयक्तिक. आता मी त्याला पैसे देत नाही खर्च करण्यासाठी, म्हणजे बहिणीसाठी काही करायचं असेल तरी सुद्धा तो स्वतःहून जेवढे असेल त्याच्याकडे तेवढं करतो. कधी 500 असले तर 500च टाकतो, नाही मी तर करायचं ती माझं करतेच, पण त्याचं वैयक्तिक. मग मागच्या वेळेला मी त्याला फॅन घ्यायला सांगितला तरी ताट रिकामं ठेवायचं नको म्हणून त्यानं तिला 3000 रुपये टाकले होते. तर असं सगळं आहे की म्हणजे नाही का, स्वतःची जिम्मेदारी स्वतः घेतली ना की मग मला भारी वाटतं. आहे कुणी, दुसरं कुणी नाही आहे आपल्याला एकूणमेकाला, या दोघंच आहेत एकूणमेकाला. बाकीचे गेले चुलीत, नातेवाईक नको आहेत मला, बाकीचे कोणीच नको आहेत मला. जे माझे लोक आहेत दुःखाच्या काळात होते ते पाहिजेत, बाकी कुणी नाही पाहिजे मला आता फालतू लोक. तर मग हे दोघंच एकूणमेकाला आहेत. माझी एवढीच इच्छा होती की दोघांनी चांगलं राहावं आणि दोघांनी एकूणमेकाला समजून घ्यावं. तर आता ते चाललेलं आहे, करतायत. आणि राहिला प्रश्न मला तुम्हाला सांगायचं आहे, तर ज्या वेळेला मी धोंड्याच्या महिन्यामध्ये अंगठी बनवली होती माझ्या जावयाला, त्यावेळेला मला बाबूनी त्याचे पर्सनलमधले 20,000 रुपये दिले होते, बरे का. पर्सनलमधले त्यानं त्याचे 20,000 रुपये दिले होते. तर मी त्याला सहज बोलली की आता धोंड्याचा महिना आहे, आपल्याला अंगठी वगैरे करावी लागेल. तर तो म्हणे कर ना मग मम्मी. आणि मी म्हणलं तू किती देशील मला, तर तो म्हणे माझ्याकडे कुठे आहेत मम्मी पैसे. म्हटलं ठीक आहे. मग त्यानं मला 2 वेळा 10-10 हजार करून दिले, परंतु त्यानं मला 20,000 रुपये त्या अंगठीमध्ये घालण्यासाठी पैसे दिले होते, त्याला जेवढं जमते तेवढे. तर मनापासून धन्यवाद की मुलं असेच असतात, समजवण्यासाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला मदत केली आणि आज कुठं जाऊन सगळं मला ओके वाटतं. आणि आता मी छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरती इमोशनल होऊन रडत बसत नाही. तर ही सगळी कृपा माझ्या यूट्यूब फॅमिलीची आहे आणि माझ्या चांगल्या लोकांची आहे, बरे का, माझ्या जवळच्या लोकांची आहे की ज्यांनी मला समजवलं, समजून घेतलं, माझं ऐकून घेतलं आणि मला चांगले सल्ले दिले. मनापासून धन्यवाद. तर चला आता लाडूबाईचं राहिलंय तुम्हाला दाखवायचं. सगळ्यात पहिलं तर हे बघा, तिनं जुडिओमध्ये गेली, तिला माहिती आहे जास्ती मग मी काय यूज करते. तर हा शर्ट आहे बरं का, हा असा शर्ट आहे. आणि हा दुसरा एक शॉर्टमधलाच हे बघा ब्लॅक, तिला पण माहिती आहे मम्मीला ब्लॅक आवडतं. हे एक घेतले, हे 2 घेतले आणि जीन्स घेतलेली जे अल्टर करायला टाकले बरं का.
जीन्स घेतली ती अल्टर करायला टाकली. आता राहिला प्रश्न धोंड्याच्या महिन्यामध्ये ओटी भरायची असते. तर ओटी भरण्यासाठी तिनं माझ्याकडेच आणून ठेवले त्याच दिवशी बरे का. तर मस्त असे जोडवे बघितली. तर हे तिनं धोंड्याच्या महिन्याची ओटी भरायची आहे. तिला पिरियड्स आले म्हणून तिनं कॅन्सल केलं. म्हणले पिरियड झाल्याच्या नंतर मी भरेन. तर हे छान असं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. तर हे माझ्या मुलाने दिलेले गिफ्ट आहे, मुलाने दिलेलं गिफ्ट आहे. आणि एक माझा खूप खास जवळचा व्यक्ती, ज्याला मी ते पण सांगायचं मला, ज्याला मी सुरुवातीपासून माझा पार्टनर म्हणते. तर एका पागलबाईला खूप मिरची लागली होती आणि ती बोलते की पार्टनर म्हणजे ती नवरा समजली होती आणि ती बोलते की नवऱ्याकडून घेते आणि नवरा काहीच देत नाही म्हणते. तर बाई त्या नवऱ्याचं वर होती तिकडं, मला नाही हे करायचं. पार्टनर म्हणजे सोबत असतो, तो पण पार्टनर असतो. आणि आयुष्यामध्ये लाईफमध्ये जो आपल्या कंटिन्यू सोबत असतो, सुखदुःखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तो पार्टनर असतो, लाईफ पार्टनर असतो. आणि नवरा पण पार्टनर असतो. पार्टनर म्हणजे बिझनेस करतात सोबत, ते पण पार्टनर असतात. रूममध्ये एकत्र राहतात, ते पण पार्टनर असतात. पार्टनरचा अर्थ फक्त नवराच असतो का? पागल लोकांनी जरा थोडासा विचार करावा बरं का. कपिलिका ताई, तर तुला सांगते, तो व्यक्ती खूप चांगला आहे आणि त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे, परंतु नकोय, लोक लय बेकार आहे त्यामुळे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.